श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। कैवल्य दर्शन प्रकाशन दर्शकांचे हार्दिक स्वागत आहे आणि श्रीमद भगवद्गीतेच्या प्रवचनाला ऐकणाऱ्यांचे अभिनंदन आणि या व्हिडिओचे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणाऱ्यांचे आभार। आजचा विषय सांख्य ज्ञानयुगाचे वर्णन। भगवद्गीता अध्याय 2 श्लोक 11 ते 30 याच्यावर वर्णन करणार आहे। श्री भगवान म्हणतात, मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते असे नाही, आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही असे पण नाही। हे अर्जुनाला उद्देशून सांगतात। ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येते, त्याप्रमाणे दुसरे शरीर मिळते। याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही। हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी, उष्णता आणि सुखदुःख देणारे आहेत। ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात, म्हणून अनित्य आहेत। तेव्हा हे भारता, ते तू सहन कर, कारण हे श्रेष्ठ पुरुषा, सुखदुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांचे संयोग व्याकुळ करीत नाहीत, तो मोक्षाला योग्य ठरतो। असत वस्तूचा अस्तित्व नाही आणि सत्वस्तूचा अभाव नसतो। अशा रीतीने या दोघांचेही सत्यस्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे। ज्याने हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहेत, म्हणजे सच्चिदानंदघन परमात्म्याने या सर्व सृष्टीला व्यापले आहे, त्याचा नाश नाही, हे तू लक्षात ठेव। त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही। या नाशरहित, मोजता न येणाऱ्या नित्यस्वरूप जीवात्म्याच्या ही शरीरे नाशिवंत आहेत असे म्हटले गेले। म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर। जो या आत्म्याला मरणारा असे मानतो, समजतो, तसेच जो हा आत्मा मेला असे मानतो, ते दोघे अज्ञानी आहेत। कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणालाही मारित नाही आणि कोणाकडून मारला जात नाही। हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरत पण नाही। तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणार नाही, कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे। शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही। हे आत्मा अविनाशी आहे। हे पार्था, जो पुरुष या आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा व न बदलणारा आहे हे जाणतो, तो कोणाला कसा ठार मारील किंवा कोणाला कसा ठार करील। ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवीन वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीर टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो। या आत्म्याला शस्त्रे छेदू शकत नाही, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही, कारण हा आत्मा न कापता येणारा, न जाळता येणारा, न भिजवता येणारा आणि निसंशय वाळू पण शकत नाही। तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा व सनातन आहे। हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि विकाररहित आहे असे म्हटले जाते। म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही। परंतु जर तू आत्मा नेहमी जन्मणारा व नेहमी मरणारा आहे असे मानत असशील तरीसुद्धा हे महाभाव अर्जुना, अशा रीतीने शोक करणे योग्य नाही। कारण असे मानल्यास त्यानुसार जन्माला आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे। म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयी तू शोक करणे योग्य नाही। हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतर अप्रकट होतात, फक्त मध्ये प्रकट असतात। मग अशा स्थितीत शोक कशाला करायचा?
एखादा महापुरुष या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसा दुसरा एखादा महापुरुष या तत्त्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुष याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही. हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अबाध्य असतो. म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तो शोक करणे योग्य नाही. तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊन तो निर्भय व्हावे, म्हणजे भय काढून टाका. कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरण असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. जय श्रीकृष्ण. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.